हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण PSY TYBA PSY 272 या बुक्समधून IMP मुद्दे बघणार आहोत, ज्याच्यावर की उद्याच्या पेपरला आपल्याला प्रश्न येतील। तर चला अभ्यासाला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। उद्याच्या पेपरसाठी सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक। सर्वांनी पेपर व्यवस्थित पूर्ण लिहायचा आहे, कोरा ठेवायचा नाहीये। मनाच्या भाषेत का होईना पण पूर्ण पेपर सर्वांनी लिहायचा आहे। पहिलं पुस्तक म्हणजे मनस्वास्थ्य स्वरूप आणि परिपोष। याच्यामध्ये मनस्वास्थ्याचे स्वरूप पहिल्या लेसनवर 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात। मनस्वास्थ्य ही संकल्पना स्पष्ट करता येईल, स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो, किंवा मनस्वास्थ्याच्या विविध पैलूचे वर्णन करा असा प्रश्न येऊ शकतो। तर मनस्वास्थ्य हा लेसन नीट सर्व वाचून जायचा। उद्दिष्टे, प्रास्ताविक, सारांश, मानसिक स्वास्थ्य व्याख्या अर्थ हे विचारू शकतात। मोस्ट IMP किंवा संकल्पना विचारू शकतात। मनस्वास्थ्यावरती एक तरी प्रश्न उद्याच्या पेपरला येऊ शकतो। नंतर पुढचं लेसन आहे स्वास्थ्य संवर्धन, अस्वास्थ्य निवारण व प्रतिबंध। ह्यामध्ये तुम्हाला मनस्वास्थ्य बिघडण्याची कारणे हा प्रश्न येऊ शकतो। तर हे जे स्टार केले याच्या मुद्द्यानुसार तुम्ही अभ्यास करून जायचा आहे। त्याचे मुद्दे तुम्ही वाचून जायचे। परिस्थितीचे प्रकार, ताणावर प्रश्न येतो, ताणाची लक्षणे, स्वस्वीकार, नंतर स्वस्थ व्यक्तीची लक्षणे, घटक क्रमांक 3 मनस्वास्थ्याचा परिपोष, गणनेतील सहभागी घटक। या बुक्स ह्या लेसन मधून मानसिक आरोग्याच्या गणनेतील सहभागी घटक हे सर्व स्टार नुसार तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे। हा प्रश्न मोस्ट IMP विचारविवाची वैशिष्ट्ये लिहा, पेपरला येऊ शकतो उद्याच्या। जिथे असं गोल्ड पॉइंट केलेला असतो सर्कल हे महत्वाचं असतं, याच्यावर प्रश्न विचारला जातो म्हणून हे लक्षात ठेवा। इथं पण आहे बघा, विचार विहो निर्मितीची प्रक्रिया, त्याचा सारांश वाचून जायचा आहे व्यवस्थित। संदर्भ, वैशिष्ट्य आणि मनस्वास्थ्य, कुटुंब वर येऊ शकतो किंवा संदर्भ वैशिष्ट्यामध्ये। आता हे जे स्टार केलेत याच्यावरती कौटुंबिक प्रश्न, कौटुंबिक वातावरणाचा मुलांच्या मनस्तावर कसा परिणाम होतो हा प्रश्न येऊ शकतो। मनस्वास्थ्यावर परिणाम करणारे घटक मोस्ट IMP प्रश्न येऊ शकतो। समवयस्क किंवा शालेय सवंगडी, पिढीतील अंतराचा परिणाम हे वाचून जायचं आहे। किशोरवय, उपक्रमाची उद्दिष्टे मोस्ट IMP, सामाजिक अभिवृद्धीसाठी उपक्रम,
प्रत्येक लेसनवर तुम्हाला एक एक दोन दोन प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणून संपूर्ण लेसन्सचा थोडं सारांश IMP टॉपिक्स वाचून जायचे आहेत. अपवादात्मक, आपत्ती आणि नित्य जीवनाची पूर्ण रचना वाचून गेल्याने तुम्हाला मनाच्या भाषेत याची उत्तरं व्यवस्थित लिहिता येतील. स्टार केलेलं वाचून जायचं आहे, गोल सर्कल केलेलं वाचून जायचं आहे. शरीर मन संबंध या लेसनवरती प्रश्न येतो. मानसिक ताण व स्वास्थ्य, ताणाचे शारीरिक परिणाम. मन, स्वास्थ्य, विकास आणि विकार. व्यक्तिमत्व, विकासाचे टप्पे आणि मानसिक ताण. यामध्ये बालावस्था, पालक बालक संबंध, व्यक्तिमत्व, विकासाचे टप्पे व त्यातील मुख्य ताण. एरिकसनच्या मनोसामाजिक अवस्था मोस्ट IMP प्रश्न येऊ शकतो. व्यावसायिक मनस्वास्थ्य, स्पर्धा क्षमता व ताण. या लेसनमध्ये स्पर्धा, पुढचा लेसन आहे व्यावसायिक मनस्वास्थ्य, स्पर्धा क्षमता व ताण. व्यावसायिक ताण. नंतर आहे पुढचं विकास काळातील समस्यांची उकल. या लेसन मधून वाचून जायचं आहे. सौम्य प्रकारच्या मानसिक विकृती समस्या, दैनंदिन जीवन जगत असताना दिसून येणाऱ्या कुसुमायोजनाच्या प्रतिक्रिया, हे पण वाचून जायचं आहे. तीव्र मानसिक विकृती समस्या, हे पण वाचून जायचं आहे. त्या समस्यांची उकल करण्याचे मार्ग, मानसोपचार पद्धती, मनोवैद्यक, मनस्वास्थ्याचे सामाजिक आविष्कार. याच्यावरती पण एक दोन प्रश्न येऊ शकतात. मूल्यावस्था किंवा मूल्यांची व्याख्या स्पष्ट करा, किंवा सामाजिक मानदंड, हे मोस्ट IMP आहे. तिथे मूल्यव्यवस्था आणि मनस्वास्थ्य किंवा संकीर्ण सामाजिक परिस्थिती, भारतीय मूल्यव्यवस्थेचे स्वरूप, सामाजिक परिवर्तन, मनस्वास्थ्य किंवा मूल्य शिक्षणाची उद्दिष्टे, मूल्यव्यवस्थेतील पिढीतील अंतर, पुढचा लेसन आहे मनस्वास्थ्याचे स्वास्थ्यवर्धक आविष्कार, मूल्य श्रेणी, मूल्य आणि समाज व्यवस्था. स्टार केलेले वाचून घ्यायचं आहे. मार्गारेट मीड यांचे संशोधन किंवा तंत्रविद्या व मूल्य व मूलभूत व्यक्तिमत्व घडण यावर संशोधन. कायद्याची वैशिष्ट्ये, कायदा यावर प्रश्न येऊ शकतो. समाजमान्य, ताणमुक्ती, मानसिक ताणाची लक्षणे व त्याचे व्यवस्थापन, मोस्ट IMP प्रश्न. मनस्वास्थ्याचे अस्वास्थ्यदर्शक आविष्कार, विचर्य, पूर्वग्रह, साचेबंद कल्पना, विद्वेष. परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न, याचा अभ्यास करून जायचा. पूर्वग्रह निर्माण होण्याची कारणे येऊ शकतो. साचेबंद कल्पनाचे परिणाम व निर्मूलन. या लेसनचे सर्व टॉपिक्स IMP आहे, ते वाचून जायचे.
व्यसनवरती प्रश्न येऊ शकतो. व्यसन शब्दावरती व्यसन सामान्य परिणाम. वेश्या व्यवसायाची कारणे येऊ शकतो. किंवा ह्या टॉपिक्सवर येऊ शकतो. वेश्या व्यवसाय नियंत्रण ठेवण्यासाठी उपलब्ध कायदेशीर तरतुदी. पुढचं लेसन आहे मनोरुग्णता. मनोरुग्णतेचे स्वरूप यावर प्रश्न येतो. या लेसनवरती प्रश्न येऊ शकतो. मनोविकाराची प्राथमिक ओळख. मनस्वास्थ्याची जपणूक आणि सेवा. मनस्वास्थ्य राखण्याचे मार्ग. या लेसन मध्ये एखादी प्रश्न येऊ शकतो. मानसिक आरोग्य राखण्याचे मार्ग कोणते. मनस्वास्थ्यासाठी सेवा. बालविकास केंद्र. तज्ञ मानस उपचार व्यावसायिक सेवा आणि मनस्वास्थ्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेची माहिती सांगा. प्रश्न येऊ शकतो. सुजान पालक केंद्र वाचून जायचं आहे, अभ्यास करायचा आहे. उद्योग केंद्र पण वाचून जायचं आहे. मूक बधिरांच्या समस्या निर्माण होण्याची कारणे हा प्रश्न येऊ शकतो. लोकसमूहाचे मानसिक आरोग्य. पूर्वपीठिका याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. या लेसनवरती शेवटचा लेसन आहे, त्याच्यामुळे प्रश्न येईलच त्याच्यावरती. हा सुद्धा करून जायचा. प्रतिबंधाचे प्रकार. प्राथमिक प्रतिबंध, दुय्यम प्रतिबंध, तृतीय प्रतिबंध. मोस्ट IMP. इथे आपली बुक संपत आहे. अशा पद्धतीने आपले IMP टॉपिक्स संपत आहेत. तर तुम्ही बुक्समधून आणि व्हिडिओजमधून अभ्यास करीत राहा आणि उद्याचा पेपर व्यवस्थित पूर्ण लिहा. सर्वांना पूर्ण बेस्ट ऑफ लक माझ्याकडून. आणि चॅनलला सबस्क्राईब करून असंच सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. मी सांगितलेले IMP तुम्हाला किती प्रमाणात आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला पुन्हा भेटू पुढच्या पेपरच्या वेळेस.